लूज एकदम रिलॅक्स. काय झालंय? कमरेपासून खाली इथे एक साईड तुझा पाय डावा पेशंट कोणा दाखवलं? किती दिवसापासून त्रास होतो? पेन किलर वगैरे वरच्या वगैरे डॉक्टरला दाखवलं असं नाही इंजेक्शन डॉक्टरकडे तिचं बनलं दुखू लागेल इकडे दुखतो का? इथे पण दुखतो. हा जास्त इकडे जास्त इकडे बघा तुमच्या कमरामध्ये इथं चौथा, पाचवा आणि सहावा L4 पाय L5 या ठिकाणी L4 पायामध्ये जास्त गॅप आहे म्हणजे वरची डी खाली सरक इकडे बघा नाही तर ह्या ठिकाणी डी डिक्स आहे किंवा खाली सरकून कमीत कमी 5 ते 8 वर्ष तरी झाले म्हणजे पहिले तुम्हाला टीचा बघ नव्हता पण समजलं असं होत असेल 2-3 महिन्यापर्यंत पण आता ते पहिले फक्त डी सरकलेली होती पण आता काय झालं की कार्टील गादी असते ती हळूहळू बाहेर आलं तरी तुम्ही लिमिटपेक्षा जास्त वजन उचललं हां ज्या दिवशी तुम्ही लिमिटपेक्षा जास्त वजन उचललं 20 किलो 30 किलो किंवा 50 किलोच्या त्याच्यानंतर ती कार्टिलेज सटकन फाटून बाहेर आल्यामुळे कमरापासून पूर्ण पायाला आता रक्तपुरवठा कमी दाबामध्ये होतो म्हणून कमरापासून उजवा पाय दुखणार जड पडणार रड लागणार कळणार ना म्हणून बसून उठले जाऊ पण ते थोडं वाकडं जातं होतं का नाही असं त्याच्यानंतर थोड्या रेग्युलर चालते ती जी वेन्स आहे ना कमरापासून गुडघ्यापासून टाचाला कनेक्ट यांच्यासारखं गुडघा काही दिवसांनी दुखणार होता किंवा झाला नाही होतो ना मग असं बसून काम केल्यावरती ना मग बरोबर होतो पण मग आता जास्त आहे ना खाली जास्त तकलीफ देते वरून जसं आहे ना दिवसभर काम पूर्ण कव्हर होईल पण 20% आयुष्यभर राहील 20% म्हणजे काय की ज्या दिवशी तुम्ही 15 किलोच्या पुढं 15 ते 20 किलोच्या पुढं वजन उचललं परत त्रास होईल पालतं झोपले परत त्रास होईल गुडघ्यावर जास्त बसून काम केलं परत त्रास होईल बिना वेळचं काम केलं बिना वेळचा प्रवास केला परत त्रास होईल म्हणजे याची जी कॅपॅसिटी ती पहिल्यासारखी नाही वाढू शकत आणि की डिक सेट झाली त्याच्या आजूबाजूचे कोशिका असतात त्या तुटून जातात परत त्याची कॅपॅसिटी त्या मांसपेशींची कॅपॅसिटी वाढत नाही तेवढी जुळत नाही 100% प्रॉपर लिमिट क्रॉस झालं की तुम्ही मांगा परत साठवणार परत राहणार म्हणजे आयुष्यभर या गोष्टीला लक्ष ठेवायचं किंवा लिमिट क्रॉस करायचं महिन्याला पण नाही येतात आता एवढ्या 6 महिन्यात आहे ना इथून पुढे तुमची गादी सरकायला लागली ना याच्या पाठीमागे नव्हती सरकली तुम्हाला काय म्हटलं गॅप आधीच आहे तुमच्या तरी पडलेले झटका बसलेला पण आता जे वजन उचललं ना जशी जशी गादी सरकायला लागली तसा तो प्रकार वाढत चालला याला सायटिका प्रॉब्लेम होते त्याच्या स्पाईनचा MRI केला त्याची स्पष्ट दिसतो नाही गेलं तुमचे पैसे मी भरेल एवढी माझी आहे पण याला 3 सेटिंग नंतर फरक पडेल 10 दिवसात पूर्ण पाहतो याच्यावर मरेपर्यंत जरी गोळ्या औषधं खाल्ल्या गोळ्या औषध बरं होऊ शकतो त्याला एक हा पर्याय फर्स्टच्या पुढे नाही डॉक्टर ऑपरेशन Body loose, relax, relax, relax. Body loose, fight it out. Loose. Loose, fight it out.
माझ्याकडे पण करा. आता काय करा खालचं पाय स्ट्रेट लूज एकदम लूज एकदम रिलॅक्स पाय इकडे डोकं इकडे सेम पोझिशन डोकं इकडे पाय इकडे कानं झोपा कान माझ्याकडे पण करा ना सगळं खाली आलं खालचा पाय सरळ वरचा फोल्ड करा खाली त्या लूज एकदम रिलॅक्स पाय इकडे डोकं इकडे करा पूर्ण पालतो जे कमरेचं ऑपरेशन केलं जातं थर्ड स्टेज नंतर ते या आजार नाडी सुरू करा